तुझ्या पापाची आणि तुझी अशी अवस्था करायला की मी मोनिका मूर्ख आहेस का तू? जरा शांत राहा. हे बाळा काय चाललंय? मोनिका काकू ना एक खेळ खेळते तुझ्या बरोबर, कळलं? हा? सो नाही लोलायचं नाही, अजिबातच नाही. आपला गेम आहे की नाही, तुझा आणि माझा आणि मोनिका काकूचा. तू बाबाला माहिती नाहीये म्हणून तू बाबाला काहीच सांगू नकोस. जा. ओ ग बाबा, रडायचं नाही. हा राजकुमार, काय तुला काय गरज होती हा शहाणपणा करण्याची? काम मध्ये पडलास तू तुझ्या रागावर. मोनिका तुझ्या रागावर कंट्रोल ठेव, कळलं ना? आई उगाच लागावते हो की नेले मग काय. राग कोणावर कुठे काढायचं हे कळत नाही तुला. पोरगी जाऊन सारंगला एक शब्द जरी बोलली ना, वाट लागेल आपल्या दोघांची. तुला काय वाटतं ती बारकी जाऊन सांगेल त्याला? अरे हिची काय पिशात की हिच्या बापा समोर जाऊन थोबाड उघडेल, ते पण माझ्या अगेन्स्ट. माझ्या ना एका नजरेत थरथर कापते ती, कळलं? आणि सारंगला जरी कळलं ना तर त्याला कसं सांभाळायचं ते मी माझं बघून घेईन. तू आहे ना, तू जरा स्वतःची काळजी कर, कळलं? केस का तू? हो आहे. मग ब्रह्मदेव जेव्हा अक्कल वाटत होता ना, तेव्हा चाळणी घेऊन जायचं नाही. चाळणी घेऊन गेलेली रे तुझी आई. कळतच नाही तिला. हा तुझा अहंकार आहे ना, एक दिवस तुला खड्ड्यात घालेल. मग जाईन मी खड्ड्यात, पण एकटी नाही जाणार. तुला माझ्या सोबत खड्ड्यात घेऊन जाईन. ए आई न तोड ढिक्किटकी ढिक्किटकी ढिक्किटकी. बाबा मी इथून जाते, तुझा वेळेवर ये मला नेला. हो रे माझा प्रिन्सेस, जातो आता गाणं शिक. बाय. सारंग सर, तुम्ही इथे? हां, तुम्हालाच भेटायला आलो होतो. माफ करा सर, खरं तर मीच तुम्हाला भेटायला यायला हवं होतं. खरं तर तुमच्यामुळे माझा मोडलेला संसार पुन्हा एकदा उभा राहिला आणि वसंत आणि माझ्यातले सगळे गैरसमज दूर झाले. काही नाही होत आई, आमच्या प्रयत्नांना यश मिळालं याचंच समाधान जास्त आहे. आणि खरं तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठीच मी इथे आलो आहे. अहो सर, खरं तर मीच तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे आभार मानायला हवेत. अहो आभार कसले मानायचे, आमचं कामच आहे ते. हो, तुमच्या मिसेस म्हणजे सुशीला मॅडमने आणि तुम्ही जसं आम्हाला समजावून सांगितलं ना, त्यामुळेच आम्हाला समजलं की संवादाने सगळे प्रश्न मिटू शकतात. मॅडम नसतं तर मी कदाचित नांद्याला सुद्धा गेले नसते. एक बाईच दुसऱ्या बाईचं मन चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकते.